दत्तगुरू स्वामी तुलाच सांगत आहेत. तुला वाटतं देवाचं तुझ्याकडे लक्ष नाही, पण तुझंच लक्ष तुझ्या देवाकडे नाही, ज्यामुळे तुला देवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाहीये. माझ्या बाळा, माझ्या उपस्थितीवर विश्वास ठेव. मी तुला कधीही अर्ध्या वाटेवर सोडून जाणार नाही, कारण तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस. मी तुला आता बळकट करणार आहे, जेणेकरून तुझा कितीही मोठा शत्रू तुला नष्ट करू शकणार नाही. तुझी इच्छा असेल की तुझेही भोग संपावे, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता किंवा मग आत्ताच दुर्लक्ष करू शकता. पुढील काही मिनिटे तुझ्या या चिंतामय जीवनात असा चमत्कार करतील की ज्याची तू अपेक्षा सोडली होतीस ते तुला गुणाकाराने परत मिळेल. देवाचे इथून पुढील आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी राधे राधे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. आता एका ठिकाणी शांत बस, डोळे बंद कर. चिंता, दुःख, भीती सर्व काही निघून जात आहे. आता डोळे थोडा वेळ बंद करून हे ऐकत राहा. आता तुला ती शांती भेटेल जी तू कधीही अनुभवली नव्हतीस. देव म्हणतो, तुमच्या कमकुवतपणातही तुम्ही चांगले करण्याचा प्रयत्न करता. तुमच्या शंकांमध्येही तुम्ही मला शोधता. तुमच्या हृदयातील प्रामाणिकपणा, शिकण्याची आणि वाढण्याची प्रामाणिक तळमळ मला दिसते आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की मी तुमची इच्छाशक्ती जपतो. तुम्हाला अयोग्य, अनिच्छित किंवा भीती वाटत असली तरीही प्रामाणिक भावनेने माझ्यासमोर येण्याची तुमची तयारी पाहून मला आनंद होतो. जेव्हा तुम्ही तुमचे हृदय माझ्यासमोर उघडता तेव्हा मी माझे नवीन प्रेम ओततो, जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने चालू शकाल आणि तुमच्या आत्म्याला विश्रांती मिळेल. तुम्ही तुमचे विचलित करणारे विचार बाजूला ठेवावेत आणि मी बोलतो तो प्रत्येक शब्द शेवटपर्यंत ऐकावा, अशी माझी इच्छा आहे. कधीकधी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील वेदना मला जाणवल्या का? तुम्ही विचारले देखील असेल की देवा, मी इतका रडत आहे, मी इतकी रडत आहे, तुम्ही मला पाहिलं का? पण मी इथेच आहे. मी नेहमीच तुझ्याबरोबर आहे, तुझ्यावर प्रेम करतो. तुम्हाला अशा प्रकारे मार्गदर्शन करतो जे तुम्ही नेहमीच अनुभवू शकत नाही. तुमच्या फुफ्फुसातील श्वास माझ्यात टिकवून ठेवण्याच्या शक्तीचा पुरावा आहे. तुमच्या हृदयातील सौम्य आवेग जे तुम्हाला दया, करुणा, क्षमा याकडे घेऊन जातात ते माझ्याकडूनच आहे. कधीकधी तुम्हाला ते समजणे कठीण असू शकते, विशेषतः जेव्हा जग इतके कठोर वाटते, परंतु तुम्ही सत्याला धरून राहावे अशी माझी इच्छा आहे. तुमचे देखील तुमच्या देवावर प्रेम असेल तर स्वामी समर्थ माझी आई टाईप करा आणि एका स्वामी समर्थ आईच्या भक्ताला आजचा हा पवित्र संदेश, शक्तिशाली संदेश शेअर करा, जो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. भगवंत सांगत आहे, तुमच्यावरील माझे प्रेम कोणत्याही वादळात एक स्थिर नांगर आहे. तुमच्या आयुष्यातील गरजा, तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही करत असलेल्या प्रार्थना, त्यांच्या कल्याणाबद्दल तुम्हाला असलेल्या चिंता आणि ते ऐकत नसताना तुम्हाला कधीकधी जाणवणारी निराशा याची मला जाणीव आहे. त्यांनी त्यांचे हृदय माझ्याकडे वळवावे अशी तुमची इच्छा आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांना एकत्र पाहण्याची, विनाशकारी सवयी किंवा भीतींपासून मुक्त होण्याची शांती तुम्हाला हवी आहे. मी तुम्हाला आता सांगतो, तुमच्या कुटुंबात प्रेमाची बीजे पेरत राहा. तुम्हाला त्वरित बदल दिसत नसला तरीही त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा. बदल बहुतेकदा मंद सूर्योदयासारखा येतो.
सुरुवातीला तुम्हाला फक्त एक मंद प्रकाश दिसतो. नंतर हळूहळू एक परिवर्तन घडते आणि तुम्हाला ते कळण्यापूर्वीच संपूर्ण आकाश तेजस्वितेने भरून जाते. तुम्ही निराश असलात तरीही तुमच्या प्रियजनांसाठी, आईवडिलांसाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा. तू केलेली प्रत्येक प्रार्थना माझ्यासाठी मौल्यवान आहे आणि ती लोक कधीही ऐकू शकत नाही. मला तुझी निराशाही दिसते. तू माझ्या शब्दांबद्दल तुझ्या कुटुंबाला सांगण्याचा प्रयत्न करतोस, पण कधीकधी ते तुला दुर्लक्ष करतात किंवा तुला दूर सारतात. तुम्ही थकता आणि राग किंवा निराशा तुम्हाला पकडण्याची धमकी देते. पण लक्षात ठेवा, मी तुमच्या हृदयाशी कसे हळुवारपणे बोलतो. माझ्या सौम्यतेने मी तुम्हाला हे दाखवून देतो की तुमचे शब्द, उपचार आणि आशेचे साधन असू शकतात. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, भगवंता, मी केलेली प्रत्येक प्रार्थना तुम्ही पूर्ण करा. भक्तांनो, असेच शक्तिशाली संदेश ऐकण्यासाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी आई तुला सांगत आहे, तुमच्याकडे कोमलतेने, संयमाने आणि समजूतदारपणाने बोलण्याचा पर्याय आहे. कठोरपणा आणि निराशेला तुमच्या स्वरावर चालना देण्याचा पर्याय आहे. माझ्या बाळा, करुणा निवडा. माझ्या प्रेमाच्या उबदारपणाला तुमच्या शब्दांमध्ये रस घेऊ द्यात. तुम्हाला त्यांना विश्वास ठेवायला भाग पाडण्याची किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. तुमची भूमिका म्हणजे बियाणे पेरणे, त्यांना प्रार्थना आणि अढळ विश्वासाने पाणी देणे आणि माझ्या आत्म्याला परिवर्तनाचे खोल काम करू देणे. हो, कधी कधी तुमचे कुटुंब प्रतिकार करेल आणि तुमच्या संयमाची परीक्षा घेईल. पण बाळा, चिंता करू नको. कदाचित त्यांना त्रास होत असेल किंवा निराशा अनुभवल्यानंतर त्यांनी त्यांचे हृदय बंद केले असेल. त्यांना माझे प्रेम दाखवून कंटाळा करू नका. तुम्ही त्यांना दोषी ठरवावे किंवा प्रत्येक चुकीसाठी त्यांना कठोर शिक्षा करावी असे मला वाटत नाही. त्याऐवजी तुम्ही माझ्या कृपेचे उदाहरण देऊन त्यांना सौम्यपणे दुरुस्त करावे अशी माझी इच्छा आहे. लक्षात ठेवा की शब्द तलवारीसारखे हृदयाला छेदणारे असू शकतात. तुमच्या आवाजाचा वापर जखमा भरण्यासाठी नाही तर बरे करण्यासाठी करा. तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा आणि खरंच यातून तुझी इच्छा पूर्ण होऊ शकते, तुझ्या मनाला शांती मिळू शकते असं वाटत असेल तरच हे शेवटपर्यंत ऐकत राहा. बाळा, आज कोणतीही जबरदस्ती नाही. तुमच्या घरात रागाला प्रमुख शक्ती बनवू देऊ नका. माझे नाव घेऊन आणि माझ्या आत्म्याला प्रत्येक कोपरा शांतीने भरण्यासाठी आमंत्रित करून तुमच्या घरातील वातावरण तुम्हाला बदलण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या छताखाली असलेल्या प्रत्येकासाठी एक भव्य योजना आहे. तुमच्या मुलांची सुरुवातीची स्तुतिगीते मी विसरलो नाही. मला त्यांचे हास्य आणि त्यांचा बालिश विश्वास आठवतो. माझ्या आशीर्वादाच्या अगदी थोड्याशा संकेतांवरही ते कसे हसायचे ते मला आठवते. जरी ते भटकले असले तरी ते कधीही माझ्या आवाक्याबाहेर नाही. मी त्यांच्या आयुष्यात काय करत आहे हे मला नक्कीच माहीत आहे आणि मी त्यांना परत आणत राहीन. माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. तुमचा देवावर विश्वास असेल तर देवाला सांगा, देवा, माझा तुमच्या शक्तीवर विश्वास आहे. देव म्हणतो, कधीकधी माझ्याकडे परतण्याचा प्रवास सरळ नसतो. त्यात काही वळणे येतात, पण मी स्थिर राहतो. त्यांच्या हृदयाला आकार देणारी प्रत्येक गोष्ट मी पाहतो. त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना कशाला सामोरे जावे लागत आहे, त्यांना कोणत्या प्रलोभनांचा सामना करावा लागत आहे.
ते क्वचितच उघड करत असलेल्या लपलेल्या वेदना मला माहीत आहे. त्यांच्यासाठी एक दीपस्तंभ बनून राहा. आढळ, प्रार्थनाशील आणि प्रेमात स्थिर राहा. तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये चमत्कार मागत असता. या बाबी तुमच्यावर खूप जास्त असतात आणि तुम्ही जलद उपाय शोधता. तुम्हाला सर्व काही एका रात्रीत दुरुस्त करायचे असते. बाळा, परंतु हे समजून घ्या की तुमच्या आयुष्यात एक प्रक्रिया सुरू आहे जी तुम्हाला परिष्कृत करते, तुम्हाला माझ्या जवळ आणते आणि तुमचे स्वतःचे हृदय प्रकट करते, जेणेकरून मी सखोल उपचार आणू शकेन. जर गोष्टी त्वरित बदलल्या नाहीत तर आशा सोडू नका. लक्षात ठेवा की जेव्हा एखादे बीज लावले जाते तेव्हा ते मातीतून फुटून फुलण्याआधी मजबूत मुळे विकसित होण्यास वेळ लागतो. त्याचप्रमाणे मी तुमच्यामध्ये मजबूत आध्यात्मिक मुळे विकसित करू इच्छितो, जेणेकरून तुम्ही माझ्या नियोजन, अद्भुत आशीर्वादांना आणि यशांना टिकवून ठेवू शकाल. धैर्य ठेवा. एकट्याने सर्व काही हाताळता येणार नाही. अशा मोठ्या अडथळ्यांमुळे निराश होऊ नका. स्वतःच्या ताकदीने सर्व काही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून तुम्ही किती सहजपणे दबून जाऊ शकता हे मला माहीत आहे. त्याऐवजी माझ्या नामस्मरणामध्ये विश्रांती घ्या आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, ज्या भक्तांचा माझ्यावर खरोखर विश्वास आहे ते हे शेवटपर्यंत ऐकत राहतील. देव म्हणतो, तुम्हाला सतावणाऱ्या अडचणी सोडून द्या आणि माझी शक्ती तुम्हाला अशक्य वाटणारी गोष्ट कशी साध्य करू शकते ते पहा. मी अस्पष्ट आश्वासने देत नाही आहे. मी तुम्हाला खात्री देतो की मार्ग काढेन. होय, मीच मार्ग काढेन, कारण माझ्यासाठी काहीही कठीण नाही. माझ्या क्षमतेपेक्षा आजारपण, आर्थिक भार किंवा तुटलेले नातेसंबंध असं काहीच नाही जे माझ्या क्षमतेपेक्षा जास्त असेल. होय, तुम्हाला धीर धरावा लागेल, कारण माझी वेळ परिपूर्ण आहे. कधी कधी तुम्हाला विलंब म्हणून जे दिसते ते म्हणजे मी तुमच्या कल्पनेपेक्षा मोठ्या आशीर्वादासाठी परिस्थितीचे नियोजन करत आहे. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुमचे हृदय शांत राहू द्या. प्रार्थनेत चिकाटीचा सराव करा. दररोज तुमच्या विनंत्या, तुमचे अश्रू, तुमचे गुणगान, तुमचे कबुली जबाब घेऊन माझ्यासमोर येत राहा. मोकळेपणाने आणि न घाबरता बोला, कारण मी तुम्हाला पूर्णपणे ओळखतो आणि तुमच्या कामगिरीवर माझे प्रेम डळमळीत होत नाही. जसा जसा तुमचा विश्वास वाढत जाईल तसे तसे तुम्ही वादळी ढगांमधून सूर्यप्रकाशाच्या लहान किरणांसारखे माझे सूक्ष्म हस्तक्षेप लक्षात घेण्यास शिकाल. आणि ज्या क्षणी तुम्हाला अपेक्षा नाही त्याच क्षणी माझ्या कृपेची आणखी मोठी लाट तुमच्यावर येईल आणि तुम्ही ज्या चमत्काराची खूप दिवसांपासून अपेक्षा करत आहात तो तुम्हाला देईन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐकत राहा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि डोळे बंद करा. दत्तगुरू सांगत आहेत, मला माहीत आहे की तुम्हाला खात्री हवी आहे, तुम्हाला संकेत हवे आहेत. मी तुमच्यासमोर दररोज ठेवत असलेले लहान लहान चमत्कार पाहण्यासाठी तुम्ही तुमचे आध्यात्मिक डोळे उघडावेत अशी माझी इच्छा आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीची दयाळूपणा, तुम्हाला सर्वात जास्त गरज असताना येणारा अनपेक्षित आशीर्वाद, शंका येऊ लागल्यावर तुमच्या हृदयात आशेचा शांत आवाज ऐका. हे क्षण योगायोग नाहीत, ते माझ्या विश्वासू उपस्थितीचे झलक आहे. बाळा, मी तुम्हाला विसरलो नाही याची छोटीशी आठवण करून देतो. योग्य वेळी मोठी पूर्तता होईल, पण तुम्ही माझ्या सक्षम हातात आहात यावर विश्वास ठेवून तुम्ही विश्वासाने चालावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या लाडक्या मुला,
माझ्या वचनांवर स्थिर राहण्याचे देखील लक्षात ठेव. शास्त्रांमध्ये जीवन, पोषण आणि दिशा आहे. जेव्हा तुम्ही वाचण्यासाठी आणि चिंतन करण्यासाठी काही मिनिटे काढता, तेव्हा तुम्ही माझे आवाज आणि माझ्या सल्ल्यासाठी तुमचे हृदय उघडता. माझे वचन तुमच्या मनाला उच्च विचार करण्यास, तुमच्यासमोर असलेल्या गोष्टींच्या पलीकडे पाहण्यास प्रशिक्षित करते. ते तुम्हाला मी कोण आहे याची आठवण करून देते. एक प्रेमळ पिता जो विश्वाला त्याच्या हातात धरतो आणि तरीही तुमच्या प्रत्येक गरजेची जवळून काळजी घेतो. भगवंताचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. आता तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. आता पुन्हा डोळे शांतपणे बंद करा आणि हे ऐकत राहा. देव म्हणतो, हे तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही कधीही एकटे नसता. तुमच्या तात्काळ परिस्थितीच्या पलीकडे एक मोठे वास्तव आहे. आशा, सत्य आणि शाश्वत प्रेमाचे राज्य आहे. तुमची ओळख, तुमची किंमत आणि तुमचा उद्देश याबद्दल तुमचे प्रश्न मी ऐकतो. कधीकधी तुम्हाला क्षुल्लक किंवा अयोग्य वाटते, विशेषतः जेव्हा तुमच्या भूतकाळातील चुका होतात. पण आता माझे ऐका, माझ्या लाडक्या बाळा. तुम्ही निवडलेले, तुम्ही प्रिय आणि तुम्ही मौल्यवान आहात. तुम्ही जन्माला येण्याआधीच मी तुम्हाला पाहिले आहे आणि तुमच्यावर प्रेम केले आहे. बाळा, तुझ्या यशाने किंवा अपयशाने मला काहीही आश्चर्यचकित केले नाही. तुझ्या प्रवासातील प्रत्येक पाऊल, प्रत्येक अडखळणं, प्रत्येक विजय मला माहीत होता आणि तरीही मी तुला निवडले. तुझ्यावर प्रेम करण्यासाठी तुला परिपूर्ण असण्याची गरज नाही. बाळा, तू मला प्रिय आहेस. मी तुम्हाला जीवनाच्या आणि चारित्र्याच्या परिपूर्णतेकडे मार्गदर्शन करू इच्छितो, जे तुमच्यामध्ये माझी प्रतिमा प्रतिबिंबित करते. माझ्यावर एक नजर ठेवा आणि तुम्हाला तुमचे जीवन आतून हळूहळू बदलताना दिसेल. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या लढाया पाहाल, मग त्या बाह्य संघर्ष असोत किंवा अंतर्गत संघर्ष असोत, तेव्हा धीर धरा. जर देवावर विश्वास असेल तर टाईप करा, देवा, मी आता धीर धरीन. तुमच्या चमत्कारावर माझा विश्वास आहे. देव म्हणतो, तुम्ही विचार केला असेल की तुम्ही सहन करण्याइतके बलवान आहात का? बाळा, मी तुम्हाला सांगतो की माझ्या बळावर तुम्ही काहीही सहन करू शकता. गुरुकिल्ली तुमची स्वतःची ताकद नाही, तर माझ्यावरचा तुमचा विश्वास आहे. तुमचा कमकुवतपणा, तुमच्या मर्यादा सोडून द्या आणि मी तुम्हाला दाखवीन की माझी शक्ती काय करू शकते. तुमचा कमकुवतपणा, तुमच्या मर्यादा सोडून द्या आणि मी तुम्हाला दाखवीन की माझी शक्ती काय करू शकते. तुमच्या अडचणींमध्ये माझी शक्ती सर्वात तेजस्वीपणे चमकू शकते. तुमचा अभिमान सोडून द्या, जो तुम्हाला सांगतो की तुम्हाला सर्व काही एकट्याने हाताळावे लागेल. तुमचे हृदय नम्र आणि लवचिक असू द्या. नम्रतेमध्ये तुम्हाला कृपेचा झरा मिळेल. तुमचे हृदय नम्र आणि लवचिक असू द्या. नम्रतेमध्ये तुम्हाला कृपेचा झरा मिळेल. अशा काही वेळा येतील जेव्हा तुम्ही कमी पडाल. अशा काही वेळा तुम्ही स्वतःला वचन दिले होते की तुम्ही पुन्हा हे कधी करणार नाही. तेच काम तुम्ही कराल. लज्जेने तुला ग्रासू देऊ नकोस. मी पश्चातापी हृदयाला नकारत नाही. जे अडखळतात आणि माझ्याकडे परत येतात त्यांना मी सोडून देत नाही. त्याऐवजी मी क्षमा, दया आणि एक नवीन सुरुवात देतो. प्रत्येक दिवस हा विश्वासाने चालण्याची आणखी एक संधी आहे. हो, तुमच्या अपयशांबद्दल माझ्याशी प्रामाणिक राहा. त्यांना कबूल कर. माझ्या क्षमेने तुला धूळ दे. मग उभं राहा. स्वतःवरची धूळ झटकून टाका आणि पुढे जा. मला तुम्हाला अपराधीपणा
किंवा पश्चातापाच्या चक्रात अडकवायचे नाही. तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकावे, शहाणपण आणि समज वाढवावी आणि एकेकाळी तुम्हाला मागे ठेवणाऱ्या साखळ्यांपासून मुक्तता मिळवावी अशी माझी इच्छा आहे. माझी सेवा अधिक प्रभावीपणे करण्याची तुमच्या हृदयातील गुप्त तळमळ मला दिसते. तुम्हाला आश्चर्य वाटते की तुमचे वय, तुमचा भूतकाळ किंवा तुमच्या मर्यादा तुम्हाला माझ्या राज्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास अपात्र ठरवतील का? पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या बाळा, मी नम्र आणि इच्छुकांचा वापर करतो. तुम्ही तरुण असोत किंवा वयाने वृद्ध असोत, माझ्या योजनेत तुमच्यासाठी एकच स्थान आहे. खरंच जेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास असेल तेव्हा तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर फुलू शकता. तुमचे हात उघडा आणि म्हणा, मी इथे आहे. भगवंता, माझा वापर करा. माझ्याकडून सेवा करून घ्या. मी तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मार्गदर्शन करेन. तुम्हाला प्रत्येक बारकावे समजून घेण्याची गरज नाही. मी तुमच्या हृदयावर ठेवलेल्या छोट्या छोट्या सूचनांमध्ये आज्ञाधारक राहा. संकटात असलेल्या व्यक्तीला दयाळू शब्द द्या. शेजाऱ्यांसाठी मध्यस्थी करा. माझ्या सांगुलपणाची साक्ष द्या किंवा गरजूंना मदत करण्यासाठी वेळ द्या. मोठ्या प्रेमाने केलेली ही छोटी कृत्ये अनंत काळापर्यंत टिकून राहतात. तयार असाल तर होय देवा, मी तयार आहे टाईप करा. भगवंत म्हणतात, इतरांच्या मतांना घाबरू नका. काही जण तुमची थट्टा करू शकतात किंवा तुमच्या श्रद्धेच्या नवीन दिशेने गैरसमज करू शकतात. ते तुमच्या भक्तीवर टीका करू शकतात आणि तुमच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात. पण तुमची ओळख त्यांच्या शब्दांनी निश्चित होत नाही. तुमची ओळख माझ्या शाश्वत प्रेमात सीलबंद आहे. मी तुमचे हृदय पाहतो. तुमचे हेतू कधी शुद्ध असतात हे मला कळते. जग हसले तरी मी तुमच्या विश्वासूपणाचा आदर करेन. म्हणून नकाराच्या वेळी उभे राहा. असा विश्वास ठेवा की मी तुमचा निर्माता तुमच्या विश्वासाच्या प्रत्येक पावलांवर आनंद साजरा करतो. मला हे देखील माहीत आहे की तुमच्यात खोल जखमा आहेत. ठासून ठासून दुःख भरलं आहे. तुम्ही त्याबद्दल उघडपणे बोलू शकत नाही. तरीही ते तुम्ही स्वतःकडे कसे पाहता आणि इतरांना कसे प्रतिसाद देता यावर परिणाम करतात. बालपणातील आघात, विश्वासघात, हृदयविकार या सर्व गोष्टींनी तुम्ही तुमच्या हृदयाचे रक्षण कसे करता हे आकारले जाते. कधीकधी तुम्ही रागाच्या किंवा निंदा करण्याच्या मागे लपता, कारण तुम्हाला पुन्हा दुःखापत होण्याची भीती असते. पण मला त्या लपलेल्या जखमा भरून काढायच्या आहेत. माझ्या प्रेमाला तुमच्या आत्म्यात जिथे तुम्ही वेदनादायक आठवणी लपवून ठेवल्या आहेत तिथे प्रवेश करू द्या. मी तुम्हाला फटकारण्यासाठी किंवा जुने दुःख काढून टाकण्यास भाग पाडण्यासाठी आलो नाही, तर तुम्हाला साखळदंडात अडकवणाऱ्या कटुतेपासून मुक्त करण्यासाठी आलो आहे. जेव्हा तुम्ही मला तुम्हाला बरे करण्याची परवानगी देता तेव्हा मी तुम्हाला प्रेम, करुणा आणि एक आशेची क्षमता देतो. त्यांनी तुम्हाला दुखावले, त्यांना क्षमा करणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही. ही शांती अनुभवण्याचे आमंत्रण आहे जी फक्त मीच देऊ शकतो. कटुता हे एक जड ओझे आहे. मला ते तुमच्या खांद्यावरून उचलू द्या, जेणेकरून तुम्ही श्वास घेऊ शकाल, हसू शकाल आणि पुन्हा जगू शकाल. बघा, माझ्याकडे तुमच्यासाठी फक्त जगण्यापेक्षा खूप काही आहे. तुम्ही भरभराटीला यावे, आनंदाने चालावे, तुमच्या बोलण्यात भरभराटी यावी अशी माझी इच्छा आहे. माझ्याशी जोडलेल्या हृदयातून वाहणारे विपुल जीवन तुम्ही अनुभवावे अशी माझी इच्छा आहे. निसर्गात घडणाऱ्या परिवर्तनाचे क्षणभर चित्रण करा. एक सुरवंट दुःखी अवस्थेतून लपून बसलेला
गतिहीन दिसतो, पण आत उड्डाणासाठी तयार होताना एक चमत्कार घडतो. अखेर ते पंखांनी उदयास येते, नवीन उंचीवर उडण्यासाठी मुक्तपणे. तुमच्या बाबतीतही हेच खरे आहे. जीवनातील संघर्ष आणि गोंधळ हे असे वातावरण असू शकते ज्यामध्ये तुमचा विश्वास मजबूत होतो, तुमचे चारित्र्य परिष्कृत होते आणि तुमची क्षमता विस्तारते. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात तर तुमचे दुःख देखील अनपेक्षित आशीर्वादांसाठी एक व्यासपीठ बनू शकते. माझ्या बाळा, तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल विचारले आहे. तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही या तरतुदीसाठी ओरड केली आहे. तुमच्या टेबलावरील जेवणापासून ते तुमचे बिल भरण्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांना आधार देण्यासाठी असलेल्या साधनांपर्यंत तुम्हाला काय हवे आहे याचे प्रत्येक बारकावे मला माहीत आहेत. मीच अशी दारे उघडतो जी कोणीही बंद करू शकत नाही. मीच असे दार आहे जे तुम्हाला कामाच्या किंवा सर्जनशीलतेच्या संधीकडे मार्गदर्शन करू शकते. तुमच्याकडे जे आहे ते व्यवस्थापित करण्यासाठी जो तुम्हाला शहाणपणा देऊ शकतो आणि तुमचे प्रयत्न वाढवू शकतो तो मीच आहे. मी तुमचा पुरवठादार आहे. या माझ्या वचनावर विश्वास ठेवा. जर तुम्ही तुमचे जीवन माझ्या तत्वांशी जुळवून घेतले, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि उदारता वापरली तर तुम्हाला माझा आशीर्वाद दिसेल. तुम्हाला हताश होऊन जलद योजनांचा पाठलाग करण्याची किंवा तुमच्या मूल्यांशी तडजोड करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, माझी संसाधने अनंत आहेत. मी असा मार्ग काढू शकतो जिथे कोणताही मार्ग अशक्य वाटतो. तुमचे हृदय शुद्ध ठेवा आणि मन माझ्या मार्गदर्शनाखाली खुले ठेवा, कारण मी तुम्हाला निराश करणार नाही. तुमचे आरोग्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी तुमचे शरीर घडवले आहे आणि तुमच्या अस्तित्वातील प्रत्येक पेशीची मी काळजी घेतो. कधीकधी तुमचे आजार शारीरिक असतात तर कधीकधी ते ताण, चिंता किंवा भावनिक वेदनांशी संबंधित असतात. या सर्व चिंता माझ्याकडे आणा. आजारपणाच्या चिंतेने किंवा दुःखाने काय होऊ शकते या भीतीने तुम्ही ग्रासले जावे असे मला वाटत नाही. त्या भीती माझ्या हाती सोपवा. तयार असाल तर टाईप करा, देवा, मी माझी सर्व भीती तुझ्या पायाशी ठेवली आहे आणि आता मी तुझे हे शब्द शेवटपर्यंत रोज रात्री झोपताना ऐकत राहीन. देव म्हणतो, आजारपणात आणि आरोग्यात मी तुमच्यासोबतच आहे. तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजे. योग्य विश्रांती, चांगले पोषण, योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. परंतु प्रार्थनेची शक्ती विसरू नका. स्वतःवर जीवनाचा भर घाला. मीच तुम्हाला बरे करणारा परमेश्वर आहे हे सत्य जाहीर करा आणि हे जाणून घ्या की जरी उपचार तुमच्या अपेक्षेनुसार किंवा वेळेनुसार होत नसले तरीही मी तुमच्या परम भल्यासाठी काम करतो आहे. कधीकधी मी डॉक्टर, परिचारिका आणि औषधे यांचा उपचारासाठी वापर करतो. कधीकधी मी अलौकिक पुनर्संचयित करतो जे तर्काला आव्हान देते. तुमच्यासाठी काय चांगले आहे हे मला माहीत आहे. या प्रक्रियेत मी नेहमीच तुमच्यासोबत आहे यावर विश्वास ठेवा. माझ्या बाळा, तुम्हाला नातेसंबंधांबद्दल, मित्रांबद्दल, नातेवाईकांबद्दल, सहकाऱ्यांबद्दल काळजी वाटते, ज्यापैकी काहींनी तुमचा विश्वासघात केला आहे किंवा तुम्हाला खूप दुखावला आहे. कदाचित तुम्ही राग मनात धरून ठेवला असेल किंवा तुम्ही स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुमच्या हृदयाभोवती भिंती बांधल्या असतील. मी तुम्हाला माझ्या पायाशी त्या वेदना देण्याचे आमंत्रण करतो. तयार असाल तर टाईप करा, आजपासून मी माझ्या वेदना देवाच्या पायाशी ठेवल्या आहेत आणि आता मी देवाचे हे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकणार आहे आणि रोज रात्री ऐकणार आहे. देव म्हणतो, तुमच्या प्रिय व्यक्तीने
तुम्हाला दुखावले तर ते किती वेदनादायक असू शकते हे मला समजते. गैरसमजांमुळे लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो तेव्हा किती वेदना होतात हे देखील मला माहीत आहे. पण त्या वेदनांना तुमचे भविष्य ठरवू देऊ नका किंवा त्यावर वर्चस्व गाजवू नका. मीही नकार आणि विश्वासघात अनुभवला आहे. तरीही मानवतेला माझा प्रतिसाद प्रेम, दया, क्षमा हेच आहे. शहाणपण आणि करुणेने संघर्ष कसे सोडवायचे याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. काही क्षण असे येतील जेव्हा तुम्हाला निरोगी सीमा निश्चित कराव्या लागतील, पण ते नेहमी प्रेमाच्या जागेतून करा. क्षमा न करणे तुमच्या आत्म्याला कोणत्याही बाह्य संघर्षापेक्षा जास्त नुकसान पोहोचवू शकते. हे सर्व चिंता, दुःख माझ्यावर सोडा आणि विश्वास ठेवा. जे तुटले आहे ते मी दुरुस्त करू शकतो. जे अशक्य आहे ते मी शक्य करू शकतो. दोन्ही बाबतीत जेव्हा तुम्ही तुमचे नातेसंबंध माझ्या काळजीत सोपवाल तेव्हा तुम्हाला शांती मिळेल. तुमच्या हृदयात खोलवरची मैत्री आणि सहवासाची तळमळ मला दिसते. एकटेपणा खूप जास्त असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की कोणीही खरोखर समजून घेतच नाही. पण मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला पूर्णपणे समजतो. तुमच्या स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यापेक्षा मी तुमच्या जवळ आहे. प्रार्थनेत माझ्याकडे या. तुमचा एकटेपणा ओतून टाका आणि माझे सांत्वन तुमच्यावर ओतू पहा. कालांतराने मी तुमच्या आयुष्यात अशा लोकांना आणेन जे तुम्हाला उंचावतील, बळ देतील आणि परस्पर विश्वासात तुमच्यासोबत चालतील. हे ओझे तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकते, परंतु एकाकीपणापासून वाचण्यासाठी माझ्या इच्छेनुसार नसलेल्या नात्यांमध्ये घाई करू नका. तुम्हाला माझ्यापासून दूर नेणाऱ्या नात्यांवर समाधान मानण्यासाठी तुमची किंमत खूप मोठी आहे. तुम्ही तयार असाल तर होय देवा, मी तयार आहे. मी तुझ्यापासून दूर जाणार नाही. टाईप करा आणि कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. यातच तुझं खूप मोठं भलं आहे. देव म्हणतो, माझ्याकडे अशी मैत्री तयार केलेली आहे की जी तुम्हाला हव्या असलेल्या निस्वार्थ प्रेम आणि निष्ठेचे प्रतिबिंबित करते. मला माहीत आहे की शंका किंवा प्रलोभनाच्या क्षणी तुम्हाला प्रश्न पडतो की तुम्ही तुमच्या जुन्या सवयींपासून कधी मुक्त होऊ शकाल. कदाचित असे काही वर्तनाचे प्रकार असतील जे तुम्हाला वारंवार अडचणीत आणतात. राग, मत्सर, चिंता, व्यसन. तू ओरडलास, माझ्यासाठी काही आशा आहे का? आणि मी उत्तर दिले, हो, भरपूर आशा आहेत. स्वातंत्र्याच्या प्रवासासाठी चिकाटीची आवश्यकता असू शकते. कधीकधी तुम्ही अडकळू शकता, पण प्रत्येक वेळी माझ्याकडे वळा. माझे नाम कायम तुमच्या मुखात ठेवा. तुमच्या संघर्षाची मूळ कारणे तपासण्यास मी तुम्हाला मदत करू शकतो. बऱ्याचदा स्वतःबद्दल तुम्ही मानलेल्या वेदना किंवा खोट्या गोष्टी विनाशकारी वर्तनाचे पाश निर्माण करतात. माझा प्रकाश त्या खोट्या गोष्टी उघड करतो आणि माझे सत्य तुम्हाला मुक्त करते. स्वतःला ईश्वरी सल्ल्याने वेढून घ्या. माझ्या शब्दात रुजलेले राहा आणि अस्वस्थ असतानाही प्रयत्न करत राहा. खरं परिवर्तन शक्य आहे आणि मी कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही असे वचन देतो. लक्षात ठेवा की मी तुमच्या दैनंदिन वास्तवाबद्दल उदासीन असलेला दूरचा देव नाही. मला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूची काळजी आहे. जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा माझी शक्ती तुम्हाला आधार देते. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्याबद्दलचा माझा आनंद तुमचा उत्सव वाढवू देत असे मला वाटते. जेव्हा तुम्ही घाबरलेले असता तेव्हा माझे परिपूर्ण प्रेम ती भीती काढून टाकते. तुमच्या आत्म्यात प्रोत्साहन देणारा मीच आहे. मी दिलेल्या सामर्थ्याने तुम्ही सर्व काही करू शकता. तुमचे देखील तुमच्या देवावर प्रेम असेल तर हे शेवटपर्यंत ऐकत राहा आणि मी भाग्यशाली आहे हे पवित्र आणि चमत्कारी वाक्य 3 वेळा टाईप करा आणि चमत्कार बघा. देव म्हणतो, तुम्हाला कधीही एकटे चालण्याची गरज नाही. मी तुमचा रोजचा साथीदार, तुमच्या शाश्वत जीवनाचा स्तोत्र
आणि तुमचा विश्वासू मित्र आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्या प्रार्थना छतावरून उडत आहेत, तेव्हा प्रार्थना जास्त करत राहा. प्रार्थना ही मला शांत करण्यासाठी केलेली विधी नाही, ती एक नातेसंबंध निर्माण करणारी संभाषण आहे, जी तुमचे हृदय माझ्या हृदयाशी जुळवते. जसजसे तुम्ही चिकाटीने काम करत राहता, तसतसे तुम्ही माझ्या आवाजाशी अधिक जुळत राहता. मी तुमच्या मार्गात दिलेल्या सौम्य मार्गदर्शनाबद्दल तुम्ही अधिक संवेदनशील होता. आणि जरी तुम्हाला ते कळत नसले तरी प्रत्येक खरी प्रार्थना ही मी पाणी घातलेल्या बीजासारखी असते, जी कालांतराने फळ देईल. प्रेम आणि नम्रतेने केलेल्या प्रार्थनांमध्ये प्रचंड शक्ती असते, हे दररोज स्वतःला आठवण करून द्या. ते हृदयाला मऊ करू शकतात, संधींचे नवीन दरवाजे उघडू शकतात, उपचारांना ज्योती उलगडू शकतात आणि अशा प्रगती घडवून आणू शकतात, जे कोणत्याही ऐहिक प्रयत्नाने साध्य होऊ शकत नाही. मी तुम्हाला स्वतःशी धीर धरण्याची आठवण करून देऊ इच्छितो. वाढ ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. असे दिवस येतील जेव्हा तुम्हाला बळकट आणि अढळ वाटेल आणि काही दिवस तुम्हाला असे वाटेल की तुम्ही अजिबात प्रगती केलेली नाही. पण क्षणिक अडचणींना संपूर्ण प्रवासाचे स्वरूप देऊ नका. माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. देव म्हणतो, माझे हे शक्तिशाली शब्द जो पुढील 11 मिनिटे ऐकत राहील किंवा शेवटपर्यंत ऐकत राहील, त्या व्यक्तीवर माझी कृपा कायम राहील. त्याच्यावर कोणतेच संकट मरेपर्यंत मी येऊ देणार नाही. देव म्हणतो, माझी शक्ती तुमच्या कमकुवतपणात परिपूर्ण आहे. एका वेळी एक पाऊल टाका. माझा हात धरा आणि वाट पाहण्याच्या ऋतूंना तुच्छ मानू नका. वाट पाहण्यात तुम्ही चिकाटी शिकता. वाट पाहताना तुम्हाला माझी खूप गरज जाणवते आणि येणाऱ्या आशीर्वादांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला संयम तुम्ही विकसित करता. पालक तुमच्या मुलाला अशा जबाबदाऱ्या देत नाहीत, ज्या त्यांना भारावून टाकतील किंवा त्यांना हानी पोहोचवतील. त्याचप्रमाणे मी तुमच्या हृदयाच्या परिपक्वतेनुसार आणि तयारीनुसार आशीर्वाद देतो. तुम्ही विश्वास ठेवू शकता की वेळ नेहमीच तुमच्यावरील माझ्या खोल प्रेमामुळे निर्देशित होते. जेव्हा अपराधीपणा किंवा निंदा तुमच्या मनाला त्रास देण्याचा प्रयत्न करते, जेव्हा आरोप तुमच्या विचारांना व्यापून टाकतात किंवा तुमच्या सभोवतालचे लोक तुमचा न्याय करतात आणि तुम्हाला लाजवतात, तेव्हा माझा आवाज लक्षात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुमच्या बाजूने आहे. मी तुमच्या विरोधात नाही. मी तुम्हाला प्रेमाने सुधरवीन. तुमचा आत्मा नष्ट करण्याच्या हेतूने कधीही नाही. मी तुम्हाला दोषी ठरवतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या मार्गांचे नुकसान पाहू शकाल आणि जीवनाच्या मार्गांकडे परत वळू शकाल. पण मी तुम्हाला दोषी ठरवत नाही. जर तुम्हाला निराश किंवा अपराधी वाटत असेल तर तो माझा आवाज नाही. तुम्ही अयोग्य आहात, अपूर्णीय आहात किंवा मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे असे सांगणारे खोटे बोल खोडून टाका. ते शत्रूचे कुजबूज आहेत. माझा आवाज नेहमीच आशा आणतो, अगदी सुधारणेतही. मी तुला कधीही कमी लेखणार नाही. मी तुला माझे बाळ मानतो, मुक्तीसाठी पात्र, उच्च आणि सुसज्ज. मी तुम्हाला केवळ अस्तित्वासाठी नाही तर आनंदाने जीवन जगण्यासाठी बनवले आहे, हे सत्य स्वीकारा. स्वर्गाची झलक पाहण्याची नितांत आवश्यक असलेल्या जगात माझे वैभव आणि प्रेम प्रतिबिंबित करण्यासाठी तुम्हाला बनवण्यात आले आहे. थकव्याच्या वेळी माझ्या नामस्मरणामध्ये विश्रांती घ्या. विश्रांती पवित्र आहे. डोळे बंद करा आणि शेवटपर्यंत देवाचे हे शब्द ऐकत राहा. विश्रांती म्हणजे विश्वासाची घोषणा. शांततेला बळी पडताना तुम्ही माझ्या नियंत्रणात आहात असा विश्वास व्यक्त करणारे विधान. तुम्ही सर्वांसाठी सर्व काही असण्याची गरज नाही. मी तुम्हाला जगाचे ओझे तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यास सांगत नाही. मी तुम्हाला तुमचे ओझे, तुमच्या चिंता, तुमच्या अनिश्चितता मला देण्यास सांगतो.
मला तुमची शक्ती पुन्हा मिळू द्यात, जेणेकरून तुम्ही धैर्याने आणि स्पष्टतेने उठू शकाल. दैनंदिन जीवनाच्या कोलाहलापासून दूर माझ्या उपस्थितीत शांत क्षण घालवा. डोळे बंद करा. आता तुमच्या आजूबाजूला शांती आहे. शांततेतच तुम्हाला माझी सौम्य कुजबूज जाणवते, जी तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही माझ्या प्रेमळ बाहूंमध्ये आहात. माझी शांती तुम्हाला उबदार मिठीप्रमाणे वेढून घेते. तोपर्यंत प्रयत्न करणे थांबवा. बघा, तुम्ही किती दूर आला आहात. कदाचित तुला ते स्पष्ट नसेल, पण मला आठवते की तू हताश होऊन माझ्याकडे कधी संपर्क साधला होतास. मी त्या रात्री पाहिल्या आहेत, ज्या दिवशी तुम्ही रडलात. तुझ्या अश्रूंमध्ये तू माझ्या जवळ आलास. एकेकाळी तुमच्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या प्रलोभनांवर तुम्ही मात केली, हे मी पाहिले. तुमच्यातील प्रत्येक गोष्ट सूड उगवण्यासाठी तयार असताना तुम्ही क्षमा कशी केली आहे, हे मी पाहिले आहे. तुम्हाला स्वतःला कमी लेखल्यासारखे वाटत असतानाही तुम्ही गरजू व्यक्तीला उदारतेने कसे दिले आहे, हे मी पाहिले आहे. विश्वास आणि प्रेमाची प्रत्येक कृती हा माझा आत्मा तुमच्यामध्ये कसा कार्यरत आहे याची साक्ष देते. या विजयांना कमी लेखू नका. त्यांच्यामध्ये आनंद करा, कारण ते पुष्टी करतात की तुम्ही कृपेत वाढत आहात. जरी अजून बराच पल्ला गाठायचा असेल तरीही. आज माझ्या वचनांचे प्रतिध्वनी तुमच्या हृदयात घुमू द्यात. मी तुमचा रक्षक आहे. मी तुमचा पाय घसरू देणार नाही. देवाच्या या शब्दांवर तुमचा विश्वास असेल तर टाईप करा. आता मी चिंता करणार नाही. माझे स्वामी माझे रक्षक आहेत. देव म्हणतो, प्रत्येक ऋतूत मी तुझी काळजी घेतो. जेव्हा दिवसा सूर्य आग ओकतो, तेव्हा अंधार रात्रीला व्यापतो, तेव्हा मी तिथे पहारा देत असतो. जेव्हा इतर लोक तुला शाप देण्याच्या किंवा तुझ्या विरुद्ध वाईट बोलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मी त्यांचे शब्द धुळीत बदलतो. तुमच्या विरुद्ध बनवलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही, कारण मी तुमची ढाल आणि तुमचा रक्षक आहे. हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल. इतर काय म्हणतील किंवा काय करतील या भीतीने तुम्हाला जगण्याची गरज नाही. त्यांची शक्ती मर्यादित आहे, पण माझी शक्ती अमर्याद आहे. जर मी तुझ्या बाजूने असेन तर तुझ्या विरुद्ध कोणीही उभे राहू देत. माझ्या बाळा, हे देखील लक्षात ठेव, पृथ्वीवर जीवन क्षणभंगुर आहे, पण ते निरर्थक नाही. तू एक शाश्वत अस्तित्व आहेस. मी तुझा आत्मा आता आणि कायमचा माझ्याशी संवाद साधण्यासाठी बनवला आहे. तुझ्या शाश्वत नशिबाच्या किमतीवर तात्पुरत्या ताणतणावांनी ग्रासून जाऊ नकोस. खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कर. माझ्यावर प्रेम करणे, इतरांवर प्रेम करणे, सचोटीने चालणे, खऱ्या दयाळूपणाने सेवा करणे. शेवटी विश्वास, आशा आणि प्रेम टिकून राहते. प्रेमाला तुमच्या निवडींचे मार्गदर्शन करू द्या. प्रत्येक दिवसाचे मूल्य समजून घ्यायला शिका, कारण प्रत्येक दिवस ही एक देणगी आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पृथ्वीवरील प्रवासाच्या शेवटी पोहोचता, तेव्हा तुम्ही जमा केलेली संपत्ती किंवा मिळवलेली प्रशंसा ही उरत नाही, तर तुम्ही ओतलेले प्रेम, तुम्ही स्पर्श केलेले आत्मे, माझ्याशी जोपासलेले नाते उरते. जेव्हा तुम्हाला माझी उपस्थिती पूर्वीसारखी तीव्रतेने जाणवत नाही, तेव्हा तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनात कोरडेपणाचे ऋतू जाणवू शकतात. मला समजते की ते गोंधळात टाकणारे असू शकते. तुम्हाला वाटेल की मी तुमच्यापासून दूर गेलो आहे, पण मी खरोखर कधीही माझ्या भक्तांपासून दूर जात नाही. कधीकधी मी कोरडेपणा जाणवून देतो, जेणेकरून तुम्ही भावनेपेक्षा श्रद्धेने चालायला शिकू शकाल. भावनांमध्ये चढ उतार होऊ शकतात. तुमचे आणि माझे नाते केवळ भावनिक उंचीवर अवलंबून असावे असे मला वाटत नाही. मी अजूनही तुमच्यासोबत आहे असा विश्वास ठेवून भावना कमी झाल्या तरीही खरा विश्वास स्थिर राहतो. प्रार्थना, उपासना आणि माझ्या वचनाचा अभ्यास करून पुढे जा.
अखेर तुम्हाला आढळेल की तुम्ही ज्या वाळवंटाचा अनुभव घेतला त्याने खरोखरच तुमची मुळे मजबूत केली आणि माझ्यावर तुमचा विश्वास वाढवला. तुमच्या आजूबाजूला पहा, असे लोक आहेत ज्यांना मी तुमच्यात ठेवलेल्या प्रेम आणि करुणेच्या देणगीची आवश्यकता आहे. माझ्या कृपेने तुम्हाला निराशेतून कसे वाचवले याच्या कथा तुम्ही घेऊन जाता. जेव्हा गोष्टी निराशजनक वाटत होत्या तेव्हा तुम्ही माझ्या विश्वासूपणाचे साक्षीदार आहात. कोणीतरी आहे ज्याला तुमची साक्ष ऐकण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या स्वतःच्या लढाईसाठी प्रोत्साहन मिळेल. शेअर करण्यास मागे पुढे पाहू नका. या क्षणी ज्या भक्ताला देवाच्या या शब्दांची गरज आहे त्या भक्ताला हा पवित्र व्हिडिओ शेअर करा. तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. देव म्हणतो, तुम्हाला एक उत्तम वक्ता असण्याची किंवा माझ्यासाठी प्रकाश टाकण्यासाठी व्यासपीठ असण्याची गरज नाही. तुमची खरी कहाणी नम्रतेने शेअर केलेली दुसऱ्याच्या आयुष्यातील साखळ्या तोडू शकते. जेव्हा तुम्ही मला तुमच्या आयुष्यातील अनुभवांचा चांगल्यासाठी वापर करण्याची परवानगी देता तेव्हा तुमचे भूतकाळातील दुःख इतरांसाठी आशेचे बीज बनतात. कधीकधी अदृश्यपणे सुरू असलेला आध्यात्मिक संघर्ष तीव्र असू शकतो. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की तुम्हाला इतके अडथळे आणि परीक्षा का येतात. मी तुम्हाला खात्री देतो की ही तुमची साथ सोडण्याची चिन्हे नाहीत. उलट तुमच्या श्रद्धेवर एक निशाणा आहे, कारण तो मौल्यवान आहे. तुमच्या आत्म्याचा शत्रू तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या ओळखीवर आणि माझ्या चांगुलपणावर शंका घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्ही एकटे लढत नाही. मी तुमचा देव कायम तुमच्या पाठीशी उभा आहे. खरंच तुमचं तुमच्या देवावर प्रेम असेल तर देवाचे हे शब्द ऐकतच राहा आणि होणारे चमत्कार तुमच्या समोर असतील. देव म्हणतो, मी तुमच्याबद्दल देवदूतांना आज्ञा देतो की ते तुमच्या सर्व मार्गांनी तुमचे रक्षण करतील. कोणत्याही खोट्या किंवा हाताळणीचा प्रतिकार करण्यासाठी माझ्या शब्दाच्या अधिकाराचा वापर करा. तुमचे मन सत्यावर ठेवा. तू माझा प्रिय आहेस. माझ्या आत्म्याने मोहरबंद आहेस. स्वर्गातील किंवा पृथ्वीवरील कोणतीही शक्ती तुला माझ्या हातातून हिरावून घेऊ शकत नाही. नीतिमत्ता, सत्य, विश्वास आणि माझ्या वचनांचे चिलखत घालून दृढ राहा. लढाई लांबली तरी विजय तुमचाच असेल. निराशेला बळी पडू नका. बाळा, मला तुझा अभिमान आहे. आजही जेव्हा तुम्ही हे शब्द ऐकता, वाचता, तेव्हा मी तुमच्या आत्म्याशी बोलत आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुला पाहतो. मी तुझी चिकाटी पाहिली आहे. इतक्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही कसे समतोल साधण्याचा प्रयत्न करता ते मला दिसतंय. तुझे लपलेले अश्रू आणि तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांच्यासाठी तू करत असलेल्या शांत प्रार्थना मला दिसत आहेत. प्रत्येक निर्णयात माझा सन्मान करण्याची तुझी इच्छा मला दिसत आहे. तुमच्या संघर्षाची लाज बाळगू नका, कारण अडचणींमध्येही तुमची चिकाटी ही मी तुमच्यामध्ये ठेवलेल्या शक्तीचा पुरावा आहे. हे प्रोत्साहन तुमच्या आत्म्यात भिनू द्यात. तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक नकारात्मक विचारावर सावली घाला. माझी शांती तुमच्या आतल्या खोल भागात स्थिर होऊ द्या. हो, ती शांती जी मानवी तर्काच्या पलीकडे जाते. तुम्ही ती नेहमीच तुमच्या मनाने पकडू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या हृदयात तिची शांत उपस्थिती जाणवू शकता. ती शांती आहे जी कुजबुजते, सर्व काही ठीक होईल. जरी तुमची परिस्थिती वेगळी आणि कितीही कठीण असली तरीही. वादळाच्या मध्यभागी असलेली ही शांतता आहे. माझ्या शांतीला तुमच्या हृदयाचे भय आणि तणावापासून रक्षण करू द्या. जीवनातील वारे जोरात वाहत असताना ते तुम्हाला स्थिर ठेवणारे नांगर असू द्या. कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. कितीही मोठी गरिबी, चिंता, दुःख, वाईट शक्ती, शत्रू सर्व काही जळून खाक होतील. फक्त
फक्त आणि फक्त हे देवाचे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकत राहा आणि रोज रात्री इकडे येऊन ऐकत राहा. बघा, जे तुम्हाला आत्तापर्यंत अशक्य वाटत होतं ते शक्य वाटू लागेल. जीवनाचे वारे जोरात वाहत असताना तुम्हाला स्थिर ठेवणारा नांगर मीच असू द्या. जेव्हा तुम्ही नियंत्रण सोडाल, माझ्यावरील तुमचे अवलंबित्व मान्य कराल आणि मी तुमच्या भल्यासाठी काम करत आहे यावर विश्वास ठेवाल, तेव्हाच तुम्हाला ही शांती खऱ्या अर्थाने मिळू शकेल. जेव्हा तुम्ही शरणागती पत्करता, तेव्हा तुमच्या दृष्टिकोनात एक परिवर्तन दिसून येईल. जिथे तुम्ही अशक्य अडथळे पाहिले, तेव्हा तुम्हाला संभाव्य पायऱ्या दिसू लागतील. जिथे तुम्ही फक्त समस्या पाहिल्या, तेव्हा तुम्हाला धडे दिसू लागतील. जिथे तुम्हाला एकटे वाटले की तुम्हाला माझी उपस्थिती अधिक मूर्तपणे जाणवेल. हा दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या आव्हानांना अशा लवचिकतेने तोंड देण्यास अनुमती देईल की इतरांना ते लक्षात येईल. काही जण विचारतील, तुम्ही इतके शांत कसे आहात? तुम्ही वेगळे का होत नाही आहात? आणि तुम्ही साक्ष द्याल की माझी शांती, माझा आनंद आणि माझे पोषण हे खरे आहे आणि जे त्यांना शोधतात त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्हाला हे देखील कळेल की तुमच्या भेटवस्तू, प्रतिभा आणि आवडी माझ्या रचनेमुळे तुमच्यात रुजल्या आहेत. हे यादृच्छिक विचित्र गोष्टी नाहीत. ते तुम्हाला आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी उद्देशपूर्ण गुणधर्म आहे. तुम्ही लिहा, कला निर्माण करा, शिकवा, समस्या सोडा आणि आदरातिथ्य दाखवा. या भेटवस्तू माझ्या सर्जनशीलतेचे प्रतिबिंब आहेत. जेव्हा तुम्ही त्यांचा प्रेमाने वापर करता, तेव्हा तुम्ही माझा स्वभाव प्रतिबिंबित करता. तुमच्या या भेटवस्तू स्वीकारून तुम्ही जगात चांगुलपणा आणण्यासाठी माझ्यासोबत भागीदारी करता. तुम्ही माझ्या योजनेशी जितके जास्त जुळवून घ्याल, तितकेच या भेटवस्तू फुलतील. आणि हो, कधीकधी तुम्ही तुमच्या आराम क्षेत्राच्या पलीकडे ताणले जाल, पण अशा प्रकारे तुम्ही वाढता. भीतीपोटी तुमच्या प्रतिभा गाडू नका, त्या मला अर्पण करा आणि माझ्या राजासाठी मी त्यांना कसे वाढवतो ते पहा. माझ्या लाडक्या बाळा, जर तुम्ही त्या माझ्या हातात दिल्या, तर तुमच्या अपयशांनाही मुक्तीच्या साक्षीत रूपांतरित केले जाऊ शकते. माझ्या कृपेने झाकले जाऊ शकणारे कोणतेही पाप नाही. माझा प्रकाश पोहोचू शकणार नाही अशी कोणतीही लाज नाही. तुमचा दोष लपवण्याऐवजी त्यांना माझ्या उपचारात्मक उपस्थितीत आणा. मला त्यांना आशेच्या कथेत रूपांतरित करण्याची परवानगी द्या. तुमच्या आजूबाजूला बरेच लोक त्यास प्रलोभनांशी, त्यास अयोग्यतेच्या भावनेशी, त्यास लपलेल्या पश्चातापांशी झुंजत आहेत. कल्पना करा की जर त्यांनी तुमच्या राखेतून मी सौंदर्य कसे बाहेर काढले हे पाहिले, तर त्यांना किती प्रोत्साहन मिळेल. जेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवतपणाबद्दल मोकळेपणाने बोलता, तेव्हा ते इतरांनाही माझ्यामध्ये आशा शोधण्यास आमंत्रित करते. मला माहीत आहे की तुम्हाला भविष्याबद्दल अनिश्चित वाटू शकते. तुम्ही जगातील अशांतता, संघर्ष, वेदना पाहता आणि आश्चर्यचकित होता की तुम्ही या सर्वांमध्ये कसे काय बसता. पण निराश होऊ नका. मी तुला यावेळी आणि या ठिकाणी एका उद्देशाने ठेवले आहे. तू तुझ्या आत एक प्रकाश घेऊन जातोस जो अंधार दूर करू शकतो. तू माझा आत्मा घेऊन जातोस जो सांत्वन देतो, मार्गदर्शन करतो आणि सक्षम करतो. जग कितीही अराजक झाले तरी मी स्थिर, अपरिवर्तनीय राहतो हे लक्षात ठेवा. तुझे सुरक्षित स्थान माझ्यामध्ये आहे. जेव्हा जग हादरते, तेव्हा तुम्ही खंबीरपणे उभे राहू शकता, कारण तुमचा पाया माझ्या शाश्वत प्रेमावर बांधला गेला आहे. मी वचन दिलेल्या भविष्यावर, आशा, पुनर्स्थापनेवर आणि वाईटावर चांगल्याच्या अंतिम विजयावर नजर ठेवा. जेव्हा तुमचा विश्वास डळमळीत होतो, तेव्हा मी तुम्हाला वाचवले, तुमची काळजी घेतली, तुमचे रक्षण केले किंवा वाईट परिस्थिती चांगली करण्यासाठी बदलली ते क्षण आठवा. कृतज्ञता तुमच्या हृदयाची स्थिर लय बनू द्या. कृतज्ञता तुमच्या आत्म्याला प्रत्येक परिस्थितीत माझ्या उपस्थितीसाठी जागृत करते.
ते तुमचे लक्ष तुमच्याकडे असलेल्या गोष्टींपासून वळवून मी जे भरपूर दिले आहे त्यावर लक्ष केंद्रित करते. सहमत असाल तर कृतज्ञ टाईप करा. कृतज्ञता ही एक शक्तिशाली उपासना आहे. तुमच्या आयुष्यात माझा हात आहे हे मान्य करणे. जरी तुम्हाला मी कसे काम करत आहे हे पूर्णपणे कळत नसले तरीही तुमच्यावरील माझे प्रेम निष्क्रिय नाही. ती गतिमान आणि सतत वाहणारे आहे. ती केवळ एक दयाळू भावना नाही, ती सक्रिय आणि उपचार करणारी शक्ती आहे. या सत्यात रमून जा. त्याला तुमची ओळख परिभाषित करू द्या. हे समजून घ्या की माझ्या प्रेमामुळेच मी दया दाखवतो, क्षमा करतो. जेव्हा तुम्ही एकटे पडता तेव्हा मी तुम्हाला उचलून घेतो. देव म्हणतो, जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याला कधीच पैशाची आणि कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. त्यांच्या मुलांवर येणारी सर्व संकटे टळली जातील. देव म्हणतो, जरी तुम्हाला माझ्याकडून शिक्षा मिळाली तरी लक्षात ठेवा की ती प्रेमाच्या ठिकाणाहून येते, ज्याचा उद्देश तुम्हाला मोठ्या नुकसानापासून वाचवणे हा असतो. ज्याप्रमाणे एक प्रेमळ पालक तुमच्या मुलाला धोक्यापासून दूर नेण्यासाठी शिस्त लावतात, त्याचप्रमाणे मी कधीकधी तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि चांगल्या मार्गावर नेण्यासाठी काही मार्ग रोखू शकतो. माझे शहाणपण तुमच्या सध्याच्या दृष्टिकोनाच्या पलीकडे आहे. तुम्हाला आश्चर्य वाटते की तुम्ही खरोखरच धैर्याने माझ्याकडे कसे येऊ शकता. तुम्ही करू शकता, कारण पडदा फाटला आहे. मी तुम्हाला माझ्या उपस्थितीत निंदेच्या भीतीशिवाय प्रवेश करण्याचा मार्ग तयार केला आहे. माझ्या उपस्थितीत तुम्हाला तुमच्या मार्गासाठी आनंदाची परिपूर्णता आणि स्पष्टता मिळेल. तुम्हाला एकटे किंवा आंधळेपणाने जीवन जगण्याची गरज नाही. मी तुमच्यासाठी माझ्याशी जवळून संवाद साधण्यासाठी एक दार उघडले आहे. ही भेट अमूल्य आहे. तिची कदर करा, तिचा वापर करा. फक्त तुमच्या ओठांनीच नव्हे तर तुमच्या हृदयाच्या अशा स्थितीत प्रार्थना करा जे नेहमीच माझ्याशी संवाद साधते. जेव्हा तुम्ही जगाकडे पाहता तेव्हा स्वतःची तुलना इतरांशी, त्यांच्या कामगिरीशी, त्यांच्या मालमत्तेशी, त्यांच्या नातेसंबंधांशी करण्याचा मोह होऊ शकतो. परंतु तुलना तुमचा आनंद चोरते आणि तुमच्यासाठी माझ्या अद्वितीय योजनेवर शंका घेते. दुसऱ्याच्या आयुष्यातून तुमची किंमत मोजण्याच्या इच्छेला विरोध करा. त्याऐवजी माझ्या मताप्रमाणे स्वतःचे सर्वोत्तम रूप बनवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रत्येकाचा एक वेगळा उद्देश आहे. माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमची स्वतःची शर्यत धावा. तुमच्याकडे असलेल्या देणग्यांवर, मी तुम्हाला दिलेल्या पाचारणावर आणि मी घालून दिलेल्या मार्गावर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या यशाचा आनंद साजरा करा, परंतु त्यांना कधीही तुमच्या मूल्याची जाणीव कमी होऊन देऊ नका. बाळा, तुम्ही माझे प्रिय आहात. तुझ्या डोक्यावरील प्रत्येक केस मोजला आहे. प्रत्येक श्वास मौल्यवान आहे. कधीकधी आव्हानांच्या रूपात आशीर्वाद कसे येतात ते देखील लक्षात घ्या. एक अस्वस्थ ऋतू असामान्य चिकाटीला जन्म देऊ शकतो. दरवाजा बंद केल्याने तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा खूप चांगल्या मार्गावर नेले जाऊ शकते. तुमच्या स्वतःच्या चुका देखील संघर्ष करणाऱ्या इतरांबद्दल तुमची करुणा आणि सहानुभूती वाढवू शकतात. माझ्या कृपेच्या अर्थव्यवस्थेत काहीही वाया जात नाही. शत्रू जे काही नुकसान करण्यासाठी करतो ते मी चांगल्यासाठी बदलू शकतो. तुम्ही असा विश्वास स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे जो हे तत्त्व समजून घेतो. परिस्थिती निराशजनक असल्याचे घोषित करण्यास घाई करू नका. तुला कल्पना नाही आहे की मी श्रद्धेच्या एका बीजाचा वापर करून चमत्कारिक बदल कसा घडवू शकतो. हो माझ्या लाडक्या बाळा, मलाही तुझ्यात उदारतेची भावना जोपासायची आहे. जर तू दिलास तर तुला कमतरता भासेल ही भीती सोडून दे. विश्वास ठेवा की तुम्ही इतरांना आशीर्वाद देता तेव्हा तुम्ही माझ्या हृदयाशी एकरूप होता. मी विपुलतेचा देव आहे, टंचाईचा नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याला आशीर्वाद देण्यासाठी तुमचे हात उघडता तेव्हा तुम्ही माझ्या आशीर्वादांना तुमच्या आयुष्यात वाहण्यासाठी जागा तयार करता.
दयाळूपणा आणि वाटून घेण्याची तयारी ही तुमची जीवनशैली बनू द्यात. प्रेमाची ही कृती गुप्त हेतूंपासून मुक्त असू द्यात. असा विश्वास ठेवा की मी प्रत्येक लपलेला त्याग, प्रत्येक अनामिक दयाळूपणा पाहतो. तुम्ही कदाचित विचार करत असाल, भगवंत, मला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे, पण मला पुन्हा अपयश येण्याची काळजी वाटते. मला काळजी वाटते की मी पुरेसे बळकट नसेन. माझ्या प्रिये, तिथेच माझी कृपा तुला व्यापते. तुला स्वावलंबी असण्याची गरज नाही. माझ्यावर अवलंबून राहा. जेव्हा तुम्ही माझ्या आत्म्याशी सुसंगत असता तेव्हा मी तुम्हाला बळ देतो. जेव्हा तुम्ही नम्र असता आणि माझ्यावर अवलंबून असता तेव्हा मी तुम्हाला तुमच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त धैर्य देतो. म्हणून पुढे चालत जा. जरी तुमची पावले डळमळत वाटत असली तरीही तुम्ही एकटे चालत नाही आहात. दिवसेंदिवस पाऊल टाकून तुमच्या श्रद्धेचे स्नायू वाढत आहेत. जे तुम्हाला कधीच माहीत नव्हते. तुमच्या शब्दांची ताकद कधीही विसरू नका. तुम्ही एखाद्या परिस्थितीत जीवन किंवा मृत्यू बोलू शकता. स्वतःवर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरावर, तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वादांचे शब्द बोला. तुमच्या भीतीपेक्षा तुमच्या तोंडाने माझी वचने जाहीर करा. जेव्हा शंका मनात डोकावते तेव्हा सत्याने त्याचा प्रतिकार करा. जेव्हा नकारात्मकता मूळ धरण्याचा प्रयत्न करते तेव्हा आशा बोलून ती उपटून टाका. तुमची जीभ माझ्या दृष्टिकोनाशी जुळवा आणि तुम्हाला तुमच्या सभोवतालचे वातावरण बदललेले दिसेल. हे समस्या अस्तित्वात नसण्याचा आव आणण्याबद्दल नाही. ते तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही समस्येपेक्षा मी मोठा आहे हे मान्य करण्याबद्दल आहे. आणि माझ्या लाडक्या बाळा, लक्षात ठेव की तू अशांततेने भरलेल्या जगात राहत असलास तरीही माझे राज्य अढळ आहे. तू प्रत्येक वादळात माझी शांती वाहून नेऊ शकतोस. तुला बाह्य परिस्थितीच्या दयेवर राहण्याची गरज नाही. जसजसे तुम्ही विश्वासात परिपक्व व्हाल तसतसे तुम्हाला माझ्यामध्ये लवचिकतेचा झरा सापडेल. तुम्ही तर्काला आव्हान देणाऱ्या शांत आश्वासनाने जीवन जगायला शिकाल. ते आश्वासन अहंकार नाही. तो म्हणजे मी कोण आहे याबद्दलचा आत्मविश्वास. तो म्हणजे माझी संसाधने, माझे प्रेम, माझी उपस्थिती अक्षय आहे याची समज. तुम्ही तुमच्या उद्देशाबद्दल देखील विचारले आहे. धैर्य हे फक्त एका कामापेक्षा किंवा करिअरपेक्षाही जास्त आहे. तुम्ही दररोज माझ्यासोबत चालत असताना तुमच्या अद्वितीय योजनेचा उलगडा होणे हे आहे. कधीकधी तुम्ही एकाच ध्येयावर अडकता, पण मला हे मोठे चित्र दिसते. तुमचे रोजचे निर्णय, संभाषणे आणि निवडी तुम्हाला माझ्या कृपेच्या पात्रात कसे आकार देतात हे मी पाहतो. तुमच्या उद्देशात तुमच्या मुलांना प्रेमाने पालकत्व देणे आणि त्यांना माझ्याकडे मार्गदर्शन करणे समाविष्ट असू शकते. त्यात कमी भाग्यवानांची सेवा करण्यासाठी तुमचा वेळ स्वयंसेवा करणे समाविष्ट असू शकते. यामध्ये मी तुम्हाला राज्याच्या उद्देशासाठी दिलेल्या व्यावसायिक कौशल्यांचा वापर करणे समाविष्ट असू शकते. हे सर्व पैलू मोठे आणि लहान अर्थपूर्ण जीवनाच्या एका मोजकेमध्ये एकत्र येतात. दयाळूपणाच्या एका कृतीचे किंवा प्रेमात सामायिक केलेल्या सत्याच्या एका क्षणाचे महत्त्व कधीही कमी लेखू नका. जेव्हा मी तुमच्यासाठी ठेवलेला मार्ग तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल, अनपेक्षित वळणाचा सामना करणे गोंधळात टाकणारे, अगदी चिंताजनक देखील असू शकते. पण विश्वास ठेवा की मला पुढचा रस्ता स्पष्ट दिसतो. जिथे तुम्हाला अडथळे दिसतात तिथे मला तुमच्यासाठी माझ्यावर अधिक खोलवर अवलंबून राहण्याची संधी दिसते. लवचिक राहा. तुमच्या पूर्वकल्पित योजना सोडून द्या. माझा आवाज ऐका. मी तुम्हाला माझ्या शांतीने मार्गदर्शन करेन. योग्य वेळी दरवाजे उघडेन, बंद करेन. तुम्हाला आत्ताच प्रत्येक उत्तराची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त माझ्या जवळ राहण्याची गरज आहे. मी तुमच्या हृदयात ठेवलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. अनिश्चिततेत धीर धरणे ही श्रद्धेची कृती आहे. अशी घोषणा आहे की तुम्ही असा विश्वास करता की माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या भल्यासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित करतो.
कधीकधी तुम्हाला अशा क्षेत्रात सेवा करण्यास भाग पाडले जाऊ शकते जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कदाचित तुम्हाला सेवा सुरू करण्याची, पुस्तक लिहिण्याची, उपासनेचे गाणे गाण्याची आणि तुरुंगात असलेल्या किंवा रस्त्यावरील बेघर लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा वाटत असेल. त्या प्रेरणांना आलिंगन द्या. मी अनेकदा माझ्या बाळांना त्यांच्या आराम क्षेत्रातून बाहेर बोलावतो, कारण तिथेच माझी ताकद सर्वात जास्त स्पष्ट होते. जर मी तुमच्या हृदयात लोकांसाठी ओझे ठेवले तर याचा अर्थ असा की त्यांच्याबद्दल माझी करुणा प्रतिबिंबित करण्यासाठी तुमचा वापर मी करू इच्छितो. तुम्हाला अपुरे वाटते म्हणून मागे हटू नका. मी ज्याला हाक मारतो त्याला मी सुसज्ज देखील करतो. विश्वासाने पुढे जा आणि मी तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक संसाधने पुरवीन, जसे की शहाणपणा, आर्थिक मदत, भागीदार आणि धैर्य. माझ्यासोबत सहकार्य करण्याचा आनंद तुम्हाला कळावा अशी माझी इच्छा आहे. जीवनांना स्पर्श झालेल्या पाहण्यात, हृदयांना मऊ झालेले पाहण्यात, केवळ माझी शक्ती साध्य करू शकणारे परिवर्तन घडताना पाहण्यात आनंद आहे. तो आनंद जग देत असलेल्या कोणत्याही तात्पुरत्या आनंदापेक्षा श्रेष्ठ असेल, कारण तो शाश्वत महत्त्वात रुजलेला आहे. तुम्हाला आढळेल की तुम्ही माझ्या नावाने इतरांसाठी स्वतःला वाहून घेता तेव्हा मी तुमच्यात परत ओततो, जोपर्यंत तुम्ही आशीर्वाद आणि उद्देशाने भरून जात नाही. सहविश्वासूंसोबतच्या सहवासाची शक्ती देखील लक्षात ठेवा. मी तुम्हाला एकट्याने या प्रवासात जाण्यासाठी तयार केलेले नाही. जे माझे हृदय शोधत आहेत त्यांना शोधा. एकत्र प्रार्थना करा, एकत्र उपासना करा, एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांना जबाबदार धरा. एकतेमध्ये ताकद असते आणि माझी मुले जिथे खऱ्या प्रेमात एकत्र येतात तिथे माझा आत्मा खूप वेगाने पुढे जातो. जरी भूतकाळात इतरांनी तुम्हाला निराश केले असले तरीही कटुतेला अर्थपूर्ण समुदायाच्या शक्यतेपासून वेगळे होऊ देऊ नका. तुम्हाला सुरक्षित आणि पोषक नातेसंबंधांकडे नेण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. पहा, मी तुम्हाला आधीच आलेल्या संकटांमधून कसे सांभाळले आहे. ज्या देवाने समुद्र दुमंगले, अरण्यात लोकांना अन्न दिले, आजारी लोकांना बरे केले आणि मृतांना उठवले, तोच देव तुमची वैयक्तिक काळजी घेतो. तुमचे तुमच्या देवावर खरे प्रेम असेल तर कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या सर्वात अंधाऱ्या काळात तुम्हाला कदाचित एकटे वाटले असेल, पण मी तिथे होतो. तुम्हाला घेऊन जात होतो, तुम्हाला सांत्वन देत होतो आणि तुम्हाला नंतर सांगणाऱ्या साक्षीसाठी तयार करत होतो. तू मला किती वेळा प्रश्न विचारलेस तरीही मी तुला सोडून दिले नाही. तुझी प्रामाणिकपणा मला घाबरवत नाही. तुझ्या शंकांना तुला खोलवर सत्य शोधण्यास प्रवृत्त करू दे. मी खऱ्या साधकांना बक्षीस देतो, जे खुल्या मनाने आणि हृदयाने येतात, अधिक पूर्ण समजुतीसाठी तयार असतात. जर तुम्हाला कधी प्रार्थनेत माझ्याकडे येण्यास अयोग्य वाटले तर लक्षात ठेवा की मी तुम्हाला प्रेमाच्या नजरेने पाहतो. तुमचे मूल्य तुम्ही किती चांगले काम करता यावरून ठरवले जात नाही, तर तुम्ही माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी, माझ्या निर्मितीसाठी, माझ्या प्रतिमेचा आरसा म्हणून कोण आहात यावरून ठरवले जाते. मला तुमचा कमकुवतपणा, तुमचे लपलेले हेतू, तुमचे अस्वस्थ विचार माहीत आहेत. तरीही माझे आमंत्रण अजूनही आहे. माझ्या जवळ या. मी परिपूर्ण शब्द किंवा रिकाम्या विधी शोधत नाही. मी प्रामाणिकपणा, नम्रता आणि मला अधिक जाणून घेण्याची इच्छा असलेले हृदय शोधत आहे. तुमचा त्रास माझ्यासमोर मांडा. तुमचा आनंद वाटून घ्या, मार्गदर्शन घ्या आणि फक्त माझ्या उपस्थितीत विश्रांती घ्या. या नात्याचा कोणताही सूत्र नाही. ही तर प्रेमाची जिवंत देवाणघेवाण आहे. जसजसे तुम्ही माझ्या जवळ जाल तसतसे तुम्ही जीवनाकडे स्वर्गीय दृष्टिकोनातून पाहू लागाल. एकेकाळी ज्या परिस्थिती अपंग वाटत होत्या त्या माझ्या सार्वभौमत्वाच्या प्रकाशात पाहिल्या जातील. तुम्हाला हे समजेल की मी खरोखरच सर्व गोष्टी एकत्रितपणे चांगल्यासाठी करतो.
जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या उद्देशानुसार बोलावले जातात. हो, तुम्ही वेदनेने भरलेल्या तुटलेल्या जगात राहता, परंतु माझी मुक्ती देणारी शक्ती अराजकतेतून सौंदर्य विणते. जरी मी एखादी वेदनादायक घटना घडवण्यापासून थांबत नाही, तरीही मी त्याचा वापर तुमच्यामध्ये सहानुभूती, करुणा आणि खोलवरचा विश्वास निर्माण करण्यासाठी करू शकतो. तुम्हाला हे कळायला लागते की माझे मार्ग तुमच्यापेक्षा उंच आहेत. माझे ज्ञान अगम्य आहे आणि मी प्रत्येक तपशील अचूकतेने आणि काळजीने व्यवस्थित करतो. माझ्या प्रेमाला तुमच्या सर्वात खोल भीती बाहेर काढू द्यात. भीती ही एक अपंग शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या परिपूर्णतेत पाऊल ठेवण्यापासून रोखू शकते. पण जेव्हा तुम्हाला आठवते की मी तुमच्यावर किती प्रेम करतो, तेव्हा भीतीची पकड सुटते. तुम्ही अज्ञात परिस्थितींना तोंड देऊ शकता, कारण तुम्ही स्वभावाने निर्भय आहात असे नाही, तर तुम्हाला माहीत आहे की देव तुमच्यासोबत आहे. माझ्या मदतीने तुम्ही सहन करू शकाल त्या पलीकडे मी तुम्हाला कधीही परीक्षा येऊ देणार नाही. बाळा, आता माझा हात धरा. मी तुम्हाला खवळलेल्या पाण्यावरून पार करून नेतो. खवळलेले पाणी कदाचित लगेच नाहीसे होणार नाही, पण तुम्ही माझ्यासोबत सुरक्षितपणे पलीकडे जाल. तुम्हाला प्रश्न पडेल की हा प्रवास फायदेशीर ठरेल का? श्रद्धेशी सतत झुंजणे, निराशेशी झुंजणे, क्षमा निवडणे, प्रलोभनापासून दूर जाणे. मी तुम्हाला खात्री देतो की हे फायदेशीर ठरेल. माझ्या इच्छेला शरण जाण्याच्या प्रत्येक कृतीने तुम्हाला माझ्या हृदयाचे तेजस्वी प्रतिबिंब बनवले. एके दिवशी तुम्ही या जीवनाकडे मागे वळून पाहाल आणि पाहाल की प्रत्येक परीक्षेने तुम्हाला कशी चिकाटी शिकवली. प्रत्येक अश्रूंनी करुणेचा खोलवरचा झरा तयार केला. प्रत्येक प्रार्थनेने तुम्हाला माझ्या आत्म्याशी अधिक जवळून जोडले. तुम्ही दिलेले आणि प्राप्त केलेले प्रेम कायमचे अनंत काळाच्या कातळात कोरले जाईल. माझ्या बाळा, आशा धरून राहा. आशा ही एक शक्तिशाली नांगर आहे. आशा वर्तमानातील वेदना मान्य करते, परंतु भविष्यात माझ्या सांगुलपणाची अपेक्षा करते. अत्यंत हताश परिस्थितीतही मी चमत्कार करू शकतो, या ज्ञानामुळे आशा निर्माण होते. तुमच्या सभोवतालच्या अंधारामुळे तुमची आशा मंदावू देऊ नका. माझ्या वचनांमध्ये तुमचा आत्मा स्थिर ठेवा. तयार असाल तर होय टाईप करा आणि हे शेवटपर्यंत रोज रात्री ऐकत राहा. तुमच्या भाग्यात रोजच्या रोज चमत्कार होतील. मध्यरात्रीच्या वेळीही जर तुम्ही माझ्याकडे डोळे वर केले तर तुम्हाला अंधारात चमकणारे तारे दिसतील, जे प्रकाश कधीही पूर्णपणे विझवत नाहीत याची आठवण करून देतात. विश्वासाने चालत असताना तुम्हीही लहान विजय साजरे करावेत अशी माझी इच्छा आहे. लहान सुरुवातीच्या दिवसाचा तिरस्कार करू नये. आज्ञाधारकतेचे प्रत्येक पाऊल, प्रत्येक लहानशी प्रगती ही मोठ्या गोष्टींकडे जाणारी एक पायरी असते. तुमच्या परिस्थितीत किंवा तुमच्या चारित्र्यात थोडीशीही सुधारणा दिसली की आनंद करा. छोट्या दयेबद्दल कृतज्ञता तुमचे हृदय मोठ्या आशीर्वादांसाठी तयार करते. जेव्हा तुम्ही कृतज्ञता विकसित करता, तेव्हा तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझा हात ओळखण्याची सवय लागते. जर तुम्हाला भूतकाळातील निर्णयांमुळे लाजेचा सामना करावा लागत असेल, तरीही मला ते अश्रू पुसून टाकू द्यात. तुमच्या सर्वात वाईट चुकांमुळे तुमची व्याख्या होत नाही. माझी क्षमा पूर्ण आहे आणि माझी कृपा विपुल आहे. पूर्व पश्चिमेपासून जितके दूर आहे तितकेच मी तुमचे पाप तुमच्यापासून दूर नेले आहे. तुम्ही निंदेच्या ओझ्याशिवाय वाढण्यास मोकळे आहात. हो, तुमच्या भूतकाळातून शिका, पण त्यात अडकून राहू नका. जर तुम्ही माझ्यावर नजर ठेवली तर तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझी कोणतीच इच्छा आता अपूर्ण राहणार नाही. तुलाही आनंदाच्या बातम्यांचे फोन यायला चालू होतील. देव म्हणतो, वाटेत कुठेतरी आयुष्यातील संघर्षामुळे तुम्ही खूप पूर्वी तुमच्या हृदयात ठेवलेली स्वप्ने सोडून दिली असतील. कदाचित तुम्हाला वाटले असेल की आता खूप उशीर झाला आहे, किंवा तुम्हाला अपात्र वाटलं असेल.
पण मी तुम्हाला पुन्हा एकदा ती स्वप्ने माझ्याकडे घेऊन जाण्याची विनंती करतो. जर ते माझ्या इच्छेनुसार असतील तर मला त्यांच्यात नवीन जीवन फुंकू दे, किंवा जर त्यांना परिष्कृत करायचे असेल तर मला त्यांना आकार देऊ दे. तुमच्यात मी पेरलेली शक्यतांची बीजे अजूनही माझी क्षमता बाळगतात यावर विश्वास ठेवण्याचे धाडस कर. विश्वासाने बाहेर पडण्याचे धाडस कर. मी गमावलेला वेळ परत मिळवून देऊ शकतो आणि एकेकाळी कायमच्या गेलेल्या संधी परत मिळवून देऊ शकतो यावर विश्वास ठेव. तुम्ही या मार्गावर एकटे चालत नाही आहात. माझा आत्मा तुमच्या आत आहे, जो तुम्हाला सौम्य कंपासाप्रमाणे मार्गदर्शन करतो. माझ्या आत्म्याचे फळ प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, आत्मसन्मान तुमच्या आत फुलू द्यात. माझ्यामध्ये राहून तुम्ही हे गुण जोपासता. ते केवळ मानवी प्रयत्नांचे फळ नाहीत, ते तुमच्या आयुष्यात माझ्या परिवर्तनकाळी शक्तीच्या कार्याचे पुरावे आहेत. जितके जास्त तुम्ही तुमचे हृदय माझ्यासमोर समर्पित कराल, तितकेच तुम्ही स्वाभाविकपणे हे गुण प्रदर्शित कराल आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना तुमच्यात काहीतरी स्वर्गीयपणा दिसेल. लक्षात ठेवा की असे लोक नेहमीच असतील जे तुम्हाला गैरसमज करतील, तुमच्या श्रद्धेच्या प्रामाणिकपणावर शंका घेतील किंवा तुमच्या भक्तीची टीका करतील. काहीजण म्हणतील की तुम्ही भोळे, कमकुवत किंवा मूर्ख आहात, जे माझ्यावर मनापासून विश्वास ठेवतात. पण लक्षात ठेवा, जग ज्याला मूर्ख म्हणते ते मी घेतो आणि ज्ञानी लोकांना गोंधळात टाकण्यासाठी त्याचा वापर करतो. माझे मार्ग अनेकदा माझ्या हृदयाला न ओळखणाऱ्यांना उलटे दिसतात, पण ज्यांनी माझ्या चांगुलपणाचा आस्वाद घेतला त्यांच्यासाठी माझे मार्ग खऱ्या ज्ञानाची आणि शांतीची व्याख्या आहे. थट्टा करणाऱ्यांना तुमचा उत्साह शांत करू देऊ नका. चमकत राहा. कालांतराने त्या संशयवादींपैकी काही तुमच्यामध्ये दिसणाऱ्या प्रकाशाकडे आकर्षित होऊ शकतात. माझ्या बाळा, जे अजूनही अंधारात अडकले आहेत, ज्यांना माझ्या प्रेमाची मुक्ती देणारी शक्ती अद्याप माहीत नाही, त्यांच्यासाठी तुमचे हृदय करुणेने भरून जाऊ द्यात. हा पवित्र संदेश त्यांना शेअर करा. त्यांच्यासोबत त्यांना धीर द्या, कारण ते स्वतः खोल जखमांशी झुंजत आहेत. त्यांना दया दाखवा, जरी ती बदल्यात काहीही मिळत नसले तरीही. जरी ते तुम्हाला शाप देत असले तरी त्यांना आशीर्वाद द्या. जरी ते तुमच्या प्रार्थनांची थट्टा करत असले तरीही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. असे केल्याने तुम्ही माझे हृदय प्रतिबिंबित करता, कारण मी नीतिमान आणि अन्यायी दोघांवरही पाऊस पाडतो. माझी अशी इच्छा आहे की कोणीही नाश पावू नये, तर सर्वांना सत्याचे ज्ञान मिळावे. तुमचे शब्द किंवा तुमचे उदाहरण त्यांना माझ्याकडे वळवण्यासाठी आवश्यक असलेला सौम्य इशारा असू शकेल. कधी खंबीर व्हायचे आणि कधी शांत राहायचे हे ओळखण्यासाठी तुमच्या आयुष्यात काही क्षण येतील. सत्यासाठी बोलण्याची, पीडितांचे रक्षण करण्याची, अन्यायाचा सामना करण्याची ही एक वेळ असते आणि शांतपणे प्रार्थना करण्याची हा एक काळ असतो. मला तुमच्या हृदयाशी अशा प्रकारे व्यवहार करण्याची परवानगी द्या ज्या प्रकारे तुम्ही पाहू नये. दररोज माझ्याकडे ज्ञान मागा आणि मी तुमच्या ओठांना, तुमच्या कृतींना मार्गदर्शन करेन. प्रेमाची भावना ठेवा. अहंकार कधीही करू नका. लक्षात ठेवा की तुम्ही एकदा अंधारात हरवला होता, जोपर्यंत माझा प्रकाश आत शिरला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेमाला चिकटून राहा. प्रेमाला तुमची प्रेरणा, तुमचे मार्गदर्शन तत्व, तुमचा सर्वात मोठा खजिना बनवा. प्रेमाशिवाय सेवा किंवा त्यागाच्या महान कृतींनाही काही अर्थ नाही. प्रेमाने प्रत्येक लहान कृती शाश्वत मूल्याने भरलेली असते. तुमच्या प्रार्थना, तुमची उपासना, तुमचा सहवास, तुमचे कार्य हे सर्व प्रेमात माझ्यावर आणि इतरांवर प्रेमात रुजलेले असू द्यात. प्रेम हे माझ्यासाठी खऱ्या शिष्यांचे लक्षण आहे. ही राजेशाही आज्ञा आहे जी इतरांना सर्वांनी व्यापते. याद्वारे जगाला कळेल की तू माझा आहेस. आणि आता माझ्या लाडक्या बाळा, तू हे शब्द श्वासात घेत असताना मी तुला नवीन आशेचा,
नवीन दृढ निश्चयाचा, अढळ शांतीचा, सौम्य संवेदना जाणवू इच्छितो. ही माझी उपस्थिती आहे, जी तुझ्या आत्म्याला आलिंगन देत आहे, तुम्हाला आठवण करून देत आहे की आपण या काळात एकत्र आहोत. बाळा, मला तुझ्यावर खूप आनंद आहे. मी तुझ्यात असलेल्या क्षमतेवर विश्वास ठेवतो. मी तुला नावाने हाक मारली आहे आणि तुम्ही माझे आहात. या क्षणी त्या सत्यात विश्रांती घ्या. तुमचे मन आश्चर्याने आणि तुमचे हृदय स्तुतीने भरू द्यात. येणाऱ्या काळात जेव्हा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्या पाठीशी कोण उभे आहे. जेव्हा भीती तुमच्या दारावर ठोठावते, तेव्हा विश्वासाने उत्तर द्या. जेव्हा तुम्ही अडखळता, तेव्हा माझ्या शक्तीने उठा. जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल, तेव्हा लक्षात ठेवा की मी तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेपेक्षाही जवळ आहे. जेव्हा परिस्थिती निराशाजनक दिसते, तेव्हा माझ्या वचनांवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्हाला मोह येतो, तेव्हा लक्षात ठेवा की मी नेहमीच सुटकेचा मार्ग देतो. जेव्हा तुमचे हृदय जड वाटते, तेव्हा माझा आनंद तुमचे बळ असू द्यात. जेव्हा तुम्हाला काय प्रार्थना करावी हे माहीत नसते, तेव्हा तुमचे अश्रू बोलू द्यात, कारण मी ते पूर्णपणे समजतो. तुमच्यावरील माझे प्रेम तुमच्या भावनांमुळे कमी होत नाही. ते स्थिर, शाश्वत आणि अटूट आहे. मी हे शब्द तुम्हाला खात्री देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि माझ्या प्रेमाच्या परिपूर्णतेने तुम्हाला व्यापून टाकण्यासाठी बोललो आहे. ते तुमच्या आत्म्यात खोलवर रुजू द्या. फक्त आजच नाही, जेव्हा तुमच्या खात्रीची आवश्यकता असेल, तेव्हा प्रत्येक क्षणी ते तुम्हाला जितक्या वेळा वाचावे, तितक्या वेळा पुन्हा ऐका, वाचत राहा. प्रत्येक वेळी तुम्हाला अर्थाचे नवीन थर सापडतील, कारण माझे शब्द जिवंत आणि सक्रिय आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश आणतात. जिथे निराशा आहे तिथे आशा आणतात. जिथे दुःख आहे तिथे सांत्वन देतात. तुम्ही किती दूर आला आहात याचा मला अभिमान आहे आणि आपण एकत्र चालत असलेल्या गौरवशाली मार्गांची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. हो, मी म्हणतो की आपण, कारण मी तुमच्यासोबत चाललो, प्रत्येक टप्पा साजरा केला, प्रत्येक दुःखाला सांत्वन दिलं आणि प्रत्येक पावलाला मार्गदर्शन केलं. तू कधीही माझे विचार सोडत नाहीस. खात्री बाळग, तू माझ्या चिरंतन बाहूंमध्ये प्रेमळ आणि सुरक्षित आहेस. आता माझ्या लाडक्या बाळा, विश्वासाने पुढे जा. माझ्या शांतीचा खोल श्वास घ्या. माझ्या कृपेने तुम्हाला अधिक मुक्तपणे प्रेम करण्यास, अधिक स्वच्छेने सेवा करण्यास आणि धैर्याने विश्वास ठेवण्यास सक्षम बनवेल. मी काल, आज आणि कायमचा तोच आहे आणि मी नेहमीच तुमच्याशी विश्वासू राहीन. देव म्हणतो, माझ्यावर नजर ठेवा आणि तुम्हाला चमत्कार घडताना दिसतील. प्रार्थनेत टिकून राहा. माझ्या वचनावर स्थिर राहा. तुमच्या कृतींनी माझा सन्मान करा आणि तुमच्या सर्वात मोठ्या अपेक्षेपेक्षा जास्त आशीर्वाद आणि संधींचे दरवाजे मी उघडत असताना पहा. मी तुमच्यावर आनंदाने आनंद साजरा करतो, कारण मी तुमच्यावर मुक्ततेचे गाणे गातो. माझे हृदय तुमच्यासाठी कोमल करुणेने भरलेले आहे. सर्व भीती आता दूर होऊ द्यात, कारण प्रेमाने त्याची जागा घेतली आहे. लाज विखरू द्या, कारण क्षमेने तुम्हाला निरोगी केले आहे. शंकांना श्रद्धेचे रूप घेऊ द्यात, कारण मी तुमचा देव आहे. वाचवण्यास बलवान आणि पराक्रमी आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की सर्वोत्तम अजून येणार आहे. माझ्याजवळ राहा. जेव्हा जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल, तेव्हा या शब्दांकडे परत या. रोज रात्री येऊन हे ऐकत राहा. त्यांना तुमच्या आयुष्यात मी ओतलेल्या अमर्याद प्रेमाची आणि कृपेची आठवण करून द्या. तुमच्या प्रार्थना महत्त्वाच्या आहेत. तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे हे जाणून घ्या आणि तुम्ही, माझ्या लाडक्या बाळा, तुमच्या आकलनापेक्षा जास्त महत्त्वाचे आहात. मी तुम्हाला माझ्या भक्तीची आठवण करून देणे कधीही थांबवणार नाही आणि मी कधीही माझ्या चांगुलपणापासून तुम्हाला रोखणार नाही. मी तुमच्यासाठी जे नशीब ठेवले आहे ते स्वीकारा. माझ्या अखंड प्रेमाच्या आश्वासनावर उभे राहा. श्वास घ्या आणि तुमच्या आत्म्याला माझ्या दयेच्या बाहूंमध्ये विश्रांती घेऊ द्या. माझ्या बाळा, तुम्ही कधीही एकटे नसता.
आता तुझ्यावर प्रेम आहे हे जाणून आनंदाने, तुझे संरक्षण आहे हे जाणून शांतीने, आणि मी तुझ्यासोबत आहे हे जाणून धैर्याने पुढे जा. मी तुला पाहत राहीन, मी तुझा गौरव करतो, मी तुला मौल्यवान मानतो आणि मी तुला दिवसेंदिवस श्वासाने मार्गदर्शन करत राहीन. जोपर्यंत तुझ्या सुंदर उद्देशासाठी मी तुला निर्माण केले आहे ते पूर्ण करत नाहीस तोपर्यंत. आता तू तुझी काळजी घे.